इच्छा मुरळी पाहू नका तिच्या नादी लागू नका का पडाल सावली नसावी कथा दुर्जनाची संगती करावी सदा सज्जनाच्या संगतीमध्ये जीवनाचा उद्धार आहे. जिंदगी एक किराए का घर हो, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर चलना पड़ेगा. कुणी गाते फुडकीचा हुडकू नका. तुमच्या मनातली शंका आहे, ज्या देवाच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय इच्छा व्यक्त करतात तो देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतो का? याचं उत्तर आहे हो. काय नवलय? जीवाचा जीवलग सखा मित्र त्याची एकांतात भेट घ्या. त्याला म्हणा, कड्या आपल्या गावात गणपती उत्सव आहे. त्या उत्सवामध्ये 3.5 तासाचा नाटक होणार. त्या नाटकामध्ये तू माझी बायको होशील का? कोण म्हणाले? म्हणू नका का विठ्ठला. साधं नाटकातलं व्यवहारात बायकोचं पात्र करायला मित्र तयार होत नाही. काय नवलय? कमी कोणामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेले सुभद्रेचे इच्छा पूर्ण करण्यासाठी द्वारकेचा राजा भगवान कृष्ण अर्जुनाची बायको झाली. तुका म्हणे पूर्वीच्छा जया तैशी विठ्ठले. म्हणून जशी भक्तांना इच्छा केली तशा प्रकारची इच्छा देव पूर्ण करतोय. हो या भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. भक्तानं केलेली इच्छा देव पूर्ण करतोय. पण सज्जना हो, इच्छा 2 प्रकारची आहे. उद्धाराला कारण इच्छाच आहे आणि पतनाला कारण सुद्धा इच्छाच आहे. विठ्ठला इच्छेनं उद्धार झाला, इच्छेनं अधोगती प्राप्त झाली. महाराज म्हणतात इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी. टाळ्या वाजवा बरं एक बरं वाघासाठी. महाराज वाजवीने बी तसंच आहे, तिसनं बी गबूचू गबू. पकवाजाला उचलून घे वाटले पण आवरायचं नाही. तर डोंगर शिडकीतल्या बाया म्हणतात माय 3ऱ्या दिवशी आलेला महाराज नव्हता, वाघ होता काय की बघ. मल्हारीची वारी
नाथ महाराज म्हणतात इच्छा कशी आहे, इच्छा मुरळी पाहू नका तिच्या नादी लागू नका का पडाल नरकद्वारी। ही इच्छा कशी आहे म्हणले बंधन विरहित आहे, मोकळी आहे। त्या इच्छेच्या पाठीमाग बुद्धी धावायला लागली तर ही इच्छा काय करील, या बुद्धीला नरकाच्या द्वारात घेऊन जाईल। पुराणामध्ये जेवढे जेवढे लोक इच्छेच्या नादी लागले का बघा, तेवढ्या लोकाला इच्छेनं दगा दिला। महाराजांनी यादीच दिली, चांगल्या चांगल्या लोकांचं नाव आहे महाराज, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्माचा मातेरा, इंद्र चंद्राची जनाला लाविला, लाविला लाविला येडका मदन केवळ पंजा, येडका मदन केवळ पंजा, धडक मारिली शंकरा। कोण शंकर? डोंगर शिळकीतला जादवाचा शंकर या नव, देवो का देव, सब देवों का देव, बड़ा देव भगवान शंकर। भगवान शंकराला महाराज दगा दिला। ढवळगिरी पर्वत शंभू करिता, भिल्लनी निगात पडी तपू होई गेलं बोंब। भिल्लनीच्या नादी लागले, भगवान शंकराला दगा बसला। केला ब्रह्म्याचा मातेरा। कोण ब्रह्मदेव? ब्रह्मदेव म्हणजे चोपदार न हो बर, अखंड जी रात्रंदिवस महाराज या सृष्टीचं काम करतात, या सृष्टीचा करता, ज्याच्यापासून सृष्टीची उत्पत्ती आहे। कुलाल हाडाचा बापचाडाचा अखंड घडीतो मडके रे। हे जे सृष्टीतले मडके घडविलेत, ही जर कुणाची करणी असेल तर त्या ब्रह्मदेवाची करणी आहे। काय डोका असेल म्हणतो मी ब्रह्मदेवाचं। बघा, जी बगावती कॅलेंडर वेगळंच आहे महाराज, एकाशी एक नाही, भिन्न पाहे प्रकृती। दिसण्यात वेगळं, चालण्यात वेगळं, बोलण्यात वेगळं, आचारात विचारात जगण्यात क्रिया सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे, भिन्नता आहे। मी म्हणतो त्या ब्रह्मदेवानं बनवित असताना जर चोपदारन महाराज सारखं बनविला असतं तर कीर्तन झाल्यावर नारळ कुणाला द्यावा ही पंचायत पडली असते। भिन्नता आहे, ज्याच्याकडे बघावं तो कसा आहे, वेगळा आहे।
हे डोकं कुणाचं असेल तर त्या ब्रह्मदेवाचं आहे. पण त्या ब्रह्मदेवाची सुद्धा मती सरकली, स्वतःची मुलगी कळाली नाही. ब्रह्मा कन्येशी धरू जाय, स्वतःच्या मुलीच्या महागाईचा धरून पळाले, केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्राचं तर चंद्राचं इंद्राचं तर महाराज म्हणले बोलूच नका. इंद्रा पडिले भोग, चंद्र झाला, इंद्रा पडिले भोग, चंद्र झाला, इंद्रा पडिले चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. स्वर्ग लोकाचा राजा इंद्र, इंद्राला भग पडले इच्छेच्या नादी लागल्यामुळं. पांढरा शिपट चंद्र महाराज पण काळा डाग लागला इच्छेच्या नादी लागल्यामुळं. महाराज म्हणजे हे नवल नाही, रात्रंदिवस देवाचं भजन करणार नारद, पण त्या नारदाचं सुद्धा भजन चुकविलं. कोणा इच्छेनं? नारद चुकला चाळा भजनाचा. नारदासारख्याला सुद्धा इच्छेनं सोडलं नाही. धडक मारिली नारदा, धडक मारिली नारदा, धडक मारिली नारदा, धडक मारिली नारदा. गेला रावणाचा चेला, गेला रावणाचा चेला, गेला रावणाचा चेला, गेला रावणाचा चेला. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण, घेतला प्राण. यर्गा मदन तो केवळ पंचानन, यर्गा मदन तो केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. यर्का मदन तो केवळ पंचानन. नारदासारख्याला महाराज इच्छेनं सोडलं नाही. आमच्या इनं करी महाराजाला एक बायको आहे. किती? एक.
80,000 बायका गोबरूला होत्या महाराज. सव्वा लाख नातू, 7 कोटी घर सोन्याची होती. 80,000 बायकाचा पती, पण एका दुसऱ्या स्त्रीवर इच्छा ठेवली, सीतामाईवर. परिणाम नगरी सोन्याची बुडवली. खराब म्हणजे महाराजीचं काय चांगले का? या इच्छेनं नारदासारख्याला सोडलं नाही. काय झालं बघा, एक फणकरड एक शाव वाटायला पकवायची. तुम्ही वाजू नका, फक्त उगा इशारा करा असं वरून. हा, त्यांच्या तासानं चलतो. हे का नाही, तिन्ही फण एका मापात लागते तो. म्हणून आमच्या महाराजांना म्हणावं, शेती करणाऱ्याला कर शाव कळावं आणि भजन करणाऱ्याला आपसोर कळावा. विठाला नारदाचं भजन चुकविलं. काय झालं, गंगेच्या पात्रामध्ये नारदानं स्नान केलं. दगडावर बसले भजन करू लागले नारद. नारायण 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 नारायण. मुखानं भजन करायले आणि भजन करीत 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 डोळ्यानं पाण्यात बघू लागले. पाण्यातले काही जीव खेळत होते. हे नारदानं बघितलं. नारदाच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली, काय राव, पाण्यातले जीव संसार करायलेत आणि म्या सत्य करीत बोंबलो ठेंडावलोय. दिलाई नाही बाळू, चिपळ्या दिल्या टाकून. उठलं वाटणी भजन म्हणायलं. काय औंदा लगीन करायचं. नारद ज्याल का नाही नीट महाराज भगवान कृष्णाकड देवा. काय नारदा, तुम्हाला काय कळतं का म्हणले. काय झालं नारदा, अरे देवा पाण्यातले जीव संसार करालेत आणि मी बोंबलं थिंडालोय. म्हणणं काय, लगीन करायचंय. देव म्हणले नारदा बिगर पाण्याची टाकलाच का काय. हे का वय आहे का नारदा लगीन करायचं. लग्नासाठी काय आहे, वयाची आट आहे, बंधन आहे. व कल्पना करा, हे चोपदार घरी गेले आणि घरी जाऊन पोरला म्हणले, बाळ्या ए बाळ्या बाळ्या कसकर मला लगीनच करा वाटले. उद्या त्याला देवळाकडे येतील का बाळ्या महाराज. लग्न करण्यासाठी काय आहे, वयाची आट आहे, बंधन आहे. नारद हे का वय आहे का म्हणे तुमचं लगीन करायचं. नारद म्हणे देवा वय झालं म्हणजे लग्न करण्याची इच्छा संपत्ती का. इच्छेला वयाचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही. इच्छा मोकळी आहे म्हणजे मोकळी. वय झालं म्हणजे लगीन करा वाटत नाही का. घरचं घर खपावं, घरचं घर खपावं आणि ती म्हातार मारतीच्या पारावर येऊन बसावं. अशी पोरं मस्ती करतात की बाबा झालात का निवांत. कशाच निवांत,
काय देवाचं मी बिघडवलं होतं त्याला दिय कोलं नाही त्यानं माझा भरलेला तांब्या लवंडून दिला. आता ह्याचा तांब्या कवर देवानं तसाच ठेवायचा होता. देव जाणे महाराज कवा तरी सांगणारच आहे की हो भाडा आहे तोपर्यंत राहायला मजा आहे घरात. जिंदगी एक किराए का घर हो, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर चलना पड़ेगा. कुणी गाते फुडकीचा हुडकू नका अभंग होई. जायाचे शरीर शरीराची होय माती शरीर जायाची ठेवणी ऐका ना. देह जाईल जाईल कितीतरी प्रमाणात येता येतील महाराज. मरण चुकणारी गोष्ट नाही. काय त्या देवाचं बिघडवलं होतं म्हणला. त्या देवानं माझा भाजलेला तांब्या लावून दिला. पोरं थटाक करतात. दुसरं करायचं का? दुसरं म्हातारं म्हणतोय मग खरं हाय पण आता कोण देईल. नाही म्हणी ना. काय म्हणाले आता कोण देईल. म्हणजे लग्न करण्याची इच्छा संपत नाही. संसाराची आवड आमच्या मनातली सुटना आणि परमार्थाविषयी प्रेम आमच्या अंतःकरणात होणार. महाराज विठ्ठल बघा जीवन जगत असताना जीवनामध्ये संसाराची गरज आहे का देवाची गरज आहे. कुणाची गरज? देवाची. बरोबर गरज देवाची आहे. पण आठासाना आम्ही काय करतोय? संसार करतोय. बर संसार सोडा कोण म्हणलंय महाराज? संसार आवड म्हणून करा. संसाराची आवड आहे देवाची गरज आहे. कारण देवाशिवाय तुमच्या माझ्या जीवनातली जन्म आणि मृत्यूची बद्धदशा संपत नाही. बद्धदशा संपवायची असेल तर त्याच्यासाठी देवाची गरज आहे. आत्यंतिक नावाचं दुःख संपवून सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाची गरज आहे. ते नेविन जीवा सुखनो हे आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाची काय आहे? गरज आहे. संसाराची काय आहे? आवड आहे. वा. पाण्याची गरज का दुधाची गरज? पाण्याची गरज. दुधाची आवड. पाण्याची गरज. बायकोची गरज आहे का माईची गरज आहे? त्याची माहिती आहे कीर्तनातली वाटूळ जर गावाकडे गेली नाही पुन्हा घरी जायचं काम नाही. मुक्का पोच हनुमान मंदिर कोंड कोंडू. गरज कुणाची? बायकोची का माईची? माईची. एकच सांगा 12 आणि 4 आणि नाही. माईची तर म्हणा नाही तर बायकोची तर म्हणा. तुमचं लगीन झालंय का? गरज माईची. बायकोची आवड आहे का नाही? कोणी बायको करील कोणी नाही करील कोणी दोन करील. बायको केली काय नाही केली काय काय अडचण नाही. पण जन्म घ्यायचा असेल तर माईशिवाय जन्म नाही. कोणी दूध पिल अथवा कोणी न पिल पण पाणी पिल्याशिवाय जीवन जगता येत नाही. तसं संसार केला काय नाही केला काय पण देवाची जीवनामध्ये गरज आहे का? तर देवाला प्राप्त केल्याशिवाय तुमच्या माझ्या माग लागलेली बद्ध दशा संपत नाही. विठ्ठला ह्या वयात कुठं लगीन? नारद मध्ये करायचंय. देवानं ओळखीलं म्हणजे नारदाला इच्छेनं गाठलंय. लगीन करा वाटायले नारदाला. नारदा जी भगवान या जावा म्हणले पोरगी बघून. देवा तुला काही कळतं का? काय झालं नारदा?
चांगल्या चांगल्या पकवाजाला पोरगी मिळाना. तुमचं झालं नाही अजून का? झालंय? नाही झालं. आता होईल म्हणून बी काय गॅरंटी नाही. अवघड आहे आता. मला कोण दिल देवा? कोण दिल? मग तुला काय कमी आहेत का म्हणले नारद? 16,108 आहेत तुला. त्याच्यातली एक मला दिली म्हणजे तुझं काय वाटलं होईल का? देव म्हणे बाबो नारद लयच बिघडलं राव. माझ्या घरात टाकतूर आलंय. बिघडलेल्या नारदाला सरळ करावं लागल. नारदा काय देवा माझी भाजी का म्हणले तुम्हाला? नारद म्हणे हो. देव म्हणले दिली. माझी एक मी तुला दिली, पण कोणती? जिच्या जवळ मी नाही ती. देवाला घर काही थोडे होते वाय? देवाचे घर किती अण्णा? ए अण्णा अण्णा किती? 16,108. अख्खं गावच तेच होतं महाराज. का नाही थोडे घर का? नारदानं जावं देव घरात आहे का बघावं. ज्या घरात नारदानं जावं त्या घरात देव हजर. देव नाही अशी जागा नाही. विठ्ठल जळे स्थळी भरला भरला आजीम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरून.
देव नाही, देव नाही अशी जागा मला सांगा. हिरो म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळे जेते ते. तुम्ही कीर्तनाला आलात, कांडलंय कसं आहे अण्णा? अण्णा ए अण्णा कसं आहे? आणलंय कालात. वा आला नाहीत, आणलंय. हॅलो हॅलो बसला नाहीत, बसविलाय. आणायचं काम तीच करते, बसवायचं काम तीच करतय. बसल्या बसल्या सतरंजीच्या द्वाऱ्या उपसायला देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. सगळी क्रिया कशी आहे त्याचे महाराज. देव कुठं नाही, ज्या घरात जाईल त्या घरात देव हजर. ज्या घरात जावं नारदानं कुण्या घरात दातो घासालाय, कुण्या घरात भोजन करायलाय, कुण्या घरात आराम करायलाय, कुण्या घरात सुपारी कातरू लागलाय, कुण्या घरात पानाचा विडा खाऊ लागलाय. 16,107 घर नारदानं बघितले, पण नंबर काय लागला नाही. शेवटचं कडच घर होत 8वं, 16,108 आणि ते घर होत रुक्मिणीच. नारद म्हणलं रात्रभर फिरलोत, 16,107 घर बघितलोत, पण काय नंबर लागला नाही. शेवटचं घर राहिलंय, बघू असला तर चहा पिऊ आणि नसला तर रुक्मिणी संग लग्न करू. कोण म्हणाले? नारद. अहो का एवढी इच्छा बेकार आहे. आलं दारात, आई साहेबानं बघितलं, साष्टांगणांवर घातला. नारदा मधी या, बसायला घोंगडं टाकलं. बरं झालं आला नारदा. काढा पंचा सांगा एकादशी. नारद म्हणलं एकादश पौर्णिमा अमावस्या सांगायला, पंचांग सांगायला आलो नाही. मग आई साहेब लगीन करायचंय. लगीन ह्या वयात? हो. कुणा संग? तुमचे संग. आता 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 नारदा गांजा वल्ला का काय? माणूस किती खालच्या पातळीला येते इच्छे नको. एक मिनिटात सांगतो. आता हे चालू केले त्याने, हे लय धोकादायक आम्हाला. व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, नारद आलंय आणि लगीन करायचं म्हणाले. देवाचा तिकडून संदेश आला, रुक्मिणी मुद्दामून तुझ्याकडे पाठविले म्हणले, बिघडलंय, नारद सरळ करा. आता ही बाई काही साधी होती वाय? कोण हो? मंजुळा न हो? रुक्मिणी कोण आहे ती? माया आहे. अजब झटका माये का, सब बर्बाद डुबाएगा. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र, पण त्या विश्वामित्राला तपश्चर्या सोडून कुत्रहून महाग पळविलं. ही साधी बाई आहे वय? सगुण गुण माया आली कोलातील खेळाया. सगुण गुण माया आली कोलातील खेळाया.
गुण गुण माया अरे बोला दिल के आला निर्गुणाचा कोलाची सोहम शब्द ढोलग पिटी चैतन्याची मारुणी उडी चला जाऊ पहाया सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया रुक्मिणी म्हणले हो या बिघडलेल्या नारदाला मी सरळ करते डोळे उघडले नारदा लगीन करायचंय हो अरे पण असं झोपेतून उठून लगीन कसं होईल लग्नाला मंडप लागतय लग्नाला वाजंत्री लागते बहारो फूल लागते का नाही वाजंती लागते मंडप लागतय अक्षदा लागत्यात 2-4 टाकलेले लागते शिवाय लग्न तर का गोड होतय का ब्राह्मणाच्या मंत्र घोषात अग्नीच्या साक्षीनं कन्यादान नारदा रात्रभर फिरून आलात आणि लगीन करायचं म्हणतात अजून आंघोळ केली नाही जा आंघोळ करून या तोपर्यंत सगळी तयारी करून ठुते वाटणी हुडी हानीत नारद किती सांगू मी लगीन होणार आलो महाराज पाणी काळ गोर बघितलं नाही उत्तल खोल बघितलं नाही नाक धरलं आणि दानशिरक्या मुटका मारला ज्या डोहात मुटका मारला का त्या डोहाला भगवान शंकराच्या अर्धांगिनी पार्वतीचा शाप होता आता कापशा जर शाप होता सांगत बसलो तर काकडान कीर्तन संग करावं लागल गेलो पाण्यात गेला अवस्था बदलून नारदाची नारदी धोतर गेला लुगड आलं कपाळाचा बुका गेला कुंकू आलं हातातल्या रुद्राक्षाच्या माळा गेल्या बांगड्या आल्या झाली नारदाची नारदी एक नाही 2 नाही भूत लागले नारदाला भूत लागले नारदाला भूत लागले नारदाला 7 पोरे झाली त्याला किती लेकर 7 6 वर 0
शासनानं कायदा काढलाय हम दो हमारे दो 7 पोर शेवटला मुंडक धरायला वार घालायला पोरगी लागते म्हणून 61वी पोरगी झाली. 60 पोरं म्हणजे 95तले 60 संवत्सर आणि 61वी मुलगी तिचं नाव कपिला शिष्टे. हे कोणाची लेकर आहेत अण्णा? ए अण्णा अण्णा कुणाचे? हा नारदीची. नारदाची नारदी झाली महाराज. कशामुळं? इच्छेच्या नादी लागल्या. 2-3 लेकर बेजार करायलेत माय बापाला 2-3 आहे का नाही. 60 पोर लचके तोडाले. कोण पेन म्हणाल, कोण वही म्हणाल, कोण ट्युशनची फीस म्हणाल. नारद गाला थांबून गेलो बाबा कशाला दुर्बुद्धी सुचली असं लग्नाची. पहिलंच बरं होत एकटा जीव सदाशिव काय नसलेलं चांडगळ्यात पडलंय. चूक कळाली हात जोडले भगवंताला शरण गेलं. देवा नग म्हणले हे लगीन आणि बिगीन कशाला इग्न नसलेलं काढा म्हणले ह्याच्यातून मला बाजूला. चूक कळाली. आई साहेबाला देवानं संदेश पाठवला. टाकलेलं मायेचं अस्त्र काढलं. नारद पूर्वरत अवस्था प्राप्त झाली. गंगेतून वरी आलं. तडीकडं ब्राह्मण मंत्र म्हणारे ओम स्वाहा देवाय स्वाहा ब्राह्मणे स्वाहा धूपम समर्पयामि दीपम समर्पयामि शर्करम समर्पयामि गंधम समर्पयामि. पुरीच्या मामानं टेच कडियावं वाजन तुम्ही मस्त वाजवायलेत. नारदान बघितलं मोठा लट मंडप बाबू. मंडप बघितलं आणि तिरकस बघून चलायलं. उसने पैसे घेतलेले माणसं कशी सकाळी चौकात चकले आणतात का तसं नारद तोंड लपवायलं. गालातल्या गालात आणायला आबा तू आबा आजपासून नाही रे बाबा. इच्छेच्या नादी लागायचं. असं तिरकस चालला. आई साहेबाने बघितलं रुक्मिणी ऐकून नाही ऐकल्यासारखं करायला. तसंच पुढे बघून चाललं. आई साहेबानं पुढून जाऊन गाठलं रुक्मिणीनं. नारदा झाली तयारी करू लग्न. नारद म्हणलं हा. तिकडं झालं. नारदासारखेच भजन चुकविलं कुणी? इच्छेनं. पण इच्छा मुरळी पाहू नका. तिच्या नादी लागू नका. मग इच्छा करूच नाही का? महाराज म्हणजे कोण म्हणतं इच्छा करू नका? इच्छा करा पण उद्धाराची करा. कोणती करा? सावध भवनी भजनी लागा देव करा. सावध भवनी भजनी लागा देव करा. मल्हारी वाली माझ्या मल्हारी दिवाळी. मल्हारी दिवाळी माझ्या मल्हारी दिवाळी. मल्हारी दिवाळी माझ्या मल्हारी दिवाळी. मल्हारी दिवाळी माझ्या मल्हारी दिवाळी. देव करा कैवारी. त्या देवाला प्राप्त करण्याची इच्छा करणं सात्विक इच्छा आहे. आज तो खूप बारा आहे. देवाच्या समोर इच्छा करतात ती सात्विक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुकोबराची? त्यांची घडावी संगती. का? उद्धाराला कारण संगती आहे आणि पतनाला कारण संगती आहे. चांगला होतो कशानं? संगतीनं. बिघडतो कशानं? संगतीनं. जैसा संग वैसा रंग. म्हणून सतत माणसानं चांगल्याच्या संगतीत राहावं. संगती करावी
सदा संगती करावी सदा सजना संगती करावी सदा सज्जना सज्जनाच्या संगतीमध्ये जीवनाचा उद्धार आहे उद्धाराला कारण संगती आहे पतनाला कारण संगती आहे साधू होतो संगतीनं आणि साधूचा चोर होतो संगतीनं कुसंगी नाडला साधू जैसा कुसंगी नाडला कुसंगे नाडला साधू जैसा महाराज म्हणजे साधू आहे पण त्या साधूला जर कुसंगती लागली तर तो बाधक व्हायला वेळ लागत नाही आणि हे पटवून देण्यासाठी महाराजांना अलीकडे एक उदाहरण दिले हे कणाच्या संगी हिरा हिरा तात्यानं हो हिरा पाहिला का पीटी मास्तर तुम्ही हिरा ज्याच्याकडे संसारात हिरा आहे तो श्रीमंत आहे हिऱ्यावरून श्रीमंती मोजली जाते आहे का नाही बर हिरा इतका काय मौल्यवान असेल हिऱ्यात जगद्गुरु तुकोबाराने हिऱ्याचं नाव गातीत घालावं काय मोठेपण हिऱ्याचं तुकोबाराने सांगितलं की हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल फावे करा होय करणीचा चुरा ओरिजिनल हिरा
आयरणीवर ठेवला, आयरणीवर, आणि वरून घानाचा बदका दिला. ओरिजिनल हिरा आयरणीत शिरल, एक तर नाही तर वरच्या मारलेल्या घनात शिरल. पण त्याचे दोन भाग. ज्या हिरेचे घनानं दोन भाग होत नाही, साधी पावर असं हिरेची, हा बर हो, आयरणीत हिरा शिरला, आयरणीत हिरा शिरला. आयरणीत शिरलेला हिरा जगाच्या पाठीवर एकच गोष्ट काढू शकते असं तुकोबाराय म्हणते. कोण? कोण? तिचं नाव आहे हिरकणी. तिचं नाव आहे हिरकणी. कोणही हिरेची बायको आहे. आता ध्यान देऊ नये का एवढं, हिरा किती बी मजबूत असू द्या, कळालं की त्या हिऱ्याला त्याची हिरकणी दाखवली. हिरा हिरकणी काळे आतून काळे बाहेरी. महाराज म्हणे हिरा आहे. सगळं गाव ते हिऱ्याला भेटतोय. कुणाला? हिऱ्याला. आणि हिरा घरी हिरकणीला भेटतोय. जे देव जे देव, जे माझी बायको तू आज सांगल ते मी ऐकू. बायकोच ऐकाव का चोपदार? हा, धन्य माता पिता तयाची. खरं बोलले की होते नाही, ऐका नाही. रामानं ऐकलं हो, ऐकलं नाही. तो सोन्याचा मृग पळाले राम त्या हरणाच्या माग. रामानं ऐकलं, कृष्णानं ऐकलं, महादेव ऐकतय, निवळीचा महाराज ऐकतय. चोपदार का बरं ऐकू नये? ऐका नाही, ऐकाव ऐकाव. पण तो कोबर आहे म्हणजे जी बायकोच ऐकत आहे त्याच्यात गाडवत काही फरक नाही. आता बोला बरं, ऐकाव का? ऐकावही आणि ऐकूही नाही, हे त्याचं उत्तर आहे. हिताचं ऐकावं, अहिताचं ऐकू नाही. माय बापापासून वेगळं राहा म्हणलेलं ऐकावं, आणि सप्त्याला पट्टी द्या, अन्नदान करा, पंढरपूरची वारी करा म्हणलेलं ऐकू. असंच आहे का चोपदार? हा, हिताचं ऐकावं, हिताचं ऐकू नाही. प्रिय पत्नी वेगळी, धर्म पत्नी वेगळी बर का. हॅलो, प्रिय पत्नी वेगळी. प्रिय पत्नी पतीला नरकाला नेते आणि धर्म पत्नी पतीचा उद्धार करते. विठ्ठला देव लांब नाही हो, देव जवळ आहे. देव का लांब आहे का? देव मंदिरात नाही, देव घरात आहे. घरातला देव कळ नाही म्हणून हे इथं यायची पाळी येऊ लागले. अंसा का मंजू आहे? देव लांब नाही, तुझा आहे तुझं पाशी परे तू जागा चुकला. देव जवळ आहे, जवळचा देव कळ नाही आम्हाला. बघा तुकोबाराला विचारलं देव कुठे? महाराज म्हणजे आपल्या जवळ आहे. पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. तुकोबाराने 3 ठिकाणी देव सांगितला. एक गुरु देव आहे, जन्म देणारे माता पिता 2 देव आहेत, आणि पती देव आहे. मुलासाठी माय बाप देव आहेत. माय बापा सता घरी तेने न जावे तीर्थ
तासी कुंडलिके काय केले पर ब्रह्म उभे केले. काय उरपाटच चालले बघा. काही भजनी घरी मायबापाच्या कंबरतेत लाता घालाले घरी घरी आणि देवळात कोंडो कोंडो नरड दाबाव कडूच महाराज. भेटल का देव? किती दिवस जीव धरल्यावर कोंडून नाही. एखादी पंढरपूरची वारी कमी करा, एखादा महाराजाचं कीर्तन कमी ऐका, पण घरी असणाऱ्या मायबापाची सेवा करा. पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. मुलासाठी मायबाप देव. चला पुढं. शिष्यासाठी गुरु देव, गुरु भक्ती हीची विष्णूची महापूजा. काय गुरु निष्ठा आमच्या महाराज बालाजी महाराजाचे महाराज आल्यापर्यंत पाहिलं. ही निष्ठा हीच भक्ती आहे का नाही? गुरुदेव नाही तुझा देव. देव कोण? देव हा गुरु म्हणजे देव आहे. गुरु निष्ठा बाळगली देवाची पूजा आहे. हेच विष्णूची महापूजा. शिष्यासाठी गुरुदेव, मुलासाठी मायबाप देव. आणि तिसरं जरा बायने नीट ऐकाव. नवरा पती देव. किती बाया अशा डोंगर शिळकीत हात वर करा बरं. रोज नवऱ्याला आंघोळ घालतात आपल्या हातानं. रोज घालावं, रोज जीवनपणे घालावं आहे का नाही? रोज शास्त्र आहे बरोबर. जीवन बाया नवऱ्याच्या डोक्यावर कधी पाणी होत येत नाही. आणि पुन्हा भितळाचं उचलून दारात आणलं. पुन्हा मला एक ताब्या तू द्या. मला आता घाल ह्याच्या डोसकेत बाई. का उपयोग आहे सांगा बरं? आहे का नाही? गावात आलेल्या एखाद्या महाराजाच्या कमी पाया पडा, पण पतीच्या दररोज पाया पडा. का? देवाची पूजा आहे. पुराणामध्ये जगाच्या मालकाला मर्यादा पुरुषोत्तम रामाला एका बाईच्या पाया पडण्याकरता तिच्या आश्रमात यावं लागलं. त्या बाईचं नाव आहे लोपामुद्रा. अगस्त्य ऋषीची पत्नी आहे का नाही? आणि रामाला तिच्या पायावर येऊन नतमस्तक व्हावं लागलं. का? तर ती लोपामुद्रा दिवसातून अगस्त्य ऋषीचं 3 वेळेस दर्शन घेत होती. कधीच रामाचं नाव घेतलं नाही आणि कधीच रामाच्या दर्शनाला गेली नाही. पण रामाला तिच्या पाया पडण्याकरता यावं लागलं. हे सामर्थ्य जर कशाचं असेल तर पतीच्या पाया पडण्यातलं. म्हणून देवाच्या पाया पडायचं एखाद्या टायमाला राहिलं तर राहू द्या, महाराजाच्या राहू द्या, पण नवऱ्याच्या पाया पडत जा. घरी नवऱ्याच्या पाया पडत नाहीत बाया. घरी नवऱ्याला अरुतुर बोलतात. कसं आहे तुमच्या डोंगर शिळकीत बाया अरुतुर बोलतात का आवाजाव बोलतात? हा अरुतुर आवाजाव बोलायला. वा चांगली गोष्ट आहे. हे भाग चांगला आहे. मग होय व ये व पप्पेचे पप्पा, छकीचे पप्पा, गुंडीचे पप्पा, हे का नाही? चांगलं आहे. आमच्या निवडीला आता तसं राहिलं नाही. देवीदास ए देवीदास कुणकड होतं कीर्तन? आवड आहे. आता काळवी चित्र आहे माय. नवऱ्याच्या पाया पडा. जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. बाकी काही एखादं परमार्थातलं काम राहिलं तर राहू द्या, पण पतीची सेवा केली की देवाची सेवा होते. घरी नवऱ्याला बाया नीट बोलवणार. घरी नवऱ्याला आणि दिंडी कांसुला देवा मंजूच्या उगो महाराज. किती फुगड्या खेड्यावर देव भेटेल सांगा बर? हा भेटेल का? घरी नवऱ्याची सेवा केली देवाची सेवा आहे. मला सांगायचं एक आहे, हिरा किती मजबूत असू द्या, हिरा त्याची पावर भजनात गावातच आहे. त्या हिरेचं काम त्या सूर्यफुलासारखं आहे. सूर्यफुल माहिती आहे का? दिवस निघाला का आणि दिवस मावळला की सगळं गाव हिऱ्याला भेटते. हिरा हिरकणीला भेटते. महाराज म्हणले जो हिरा आयरणीनं घणानं फुटत नाही, त्या हिऱ्याहून घरातला साधा ढेकण गेला
तर त्या ढेकणाच्या संगतीने हिराचे दोन भाग होतात. भंग तो ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला तद्वत त्याच न्यायानं साधू होय म्हणले, पण त्या साधूला जर कुसंगती लागली, दुर्जनाची संगत लागली तर तो बाधक व्हायला वेळ लागत नाही. पुराणातला पुरावा सांगू का अण्णा? सांगू का? तू म्हणसाल तुला सांगायलाच बोलवले की सांगू का? माझ्या मनावर म्हणा वाह आहे का नाही? क्या बात आहे. बघा ज्ञानेश्वरी ज्ञानोबराने किती गुण सांगितले? 6 आहे का नाही? किती? यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ही 6 गुणवर्य वसती जे आहे काय? हा यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी करणा हाती कीर्ती दिगंती फिरविली का? हे का नाही? ज्ञानोबराय सांगतात औदार्य नावाचा गुण कुणाला दिला देवानं? कर्णाला दिला. अनेक दानशूर झाले बघा, पण कर्णासारखा दानशूर झाला नाही. काय कर्णाचं दानशूरत्व आमच्यासारखं होतं का? 300 रुपयाचा फॅन देतोय मंदिराला, 300 रुपयाचा, आणि 3 पाकळीवर 3 नावं टाकतंय, गंगाराम, तुकाराम, गुलगुले. बटन दाबलं गरगरत गंगाराम महाराज. असला दानशूर होता का कर्ण? काय त्या रणांगणातला प्रसंग आहे 17वा दिवस उजळला युद्धाचा. परशुरामाच्या शापानं कर्णाच्या रथाचे चाक प्रथवित फसू लागले. डाव्या हातानं आग धरला, उजव्या हातानं धनुष्य धरला, सोन्याच्या दातानं कर्ण बाण सोडाला, तरी अर्जुनाला मेळ लागू दिला. देवानं विचार केला, माझ्या प्रिय अर्जुनाचा विजय करून द्यायचा असेल तर ह्या करण्याचा काटा काढावा लागल. महाभारतात सगळ्याचे काठी हिनच काढले. तो हे लय अवगुण आहे. कोण? देव. देव काय गुणाचा आहे का? दलित ब्राह्मणाचा वेश परिधान केला देवानं, आणि ज्या सोन्याच्या दातानं कर्ण बाण सोडू लागलाय, सोन्याची दात येऊन मागितले. बर कर्ण दुसरा कोण होता? पांडवापैकी एक होता किंवा सांगती कुंती कृष्णाला कर्ण हा पांडव रे पहिला, दुर्वासाच्या कृपाने 5 मंत्र दिधले त्याने, सूर्य मंत्र जपिला कर्ण हा पांडव रे पहिला. देवानं महाराज ब्राह्मणाचा वेश परिधान करून सोन्याची दात मागून घेतली. कर्णानं सोन्याची दात बुक्की मारून पाडून दान दिले. प्राणाला मुकला कर्ण, प्राणाला, पण दानाला माग सरला नाही. असा श्रेष्ठ कर्ण दानशूर, पण तो कर्ण शास्त्राला निंदी ठरला का? फक्त दुर्योधनाची संगत कुसंगी नाडला. साधू जायचा, साधूचा बाधक संगतीनं होतोय. मग चोराचा साधू होते का? हो, वाल्या कुळी चोरच होता किंवा आहे का नाही? महापातकी होता. कितीतरी पाप केलं वाल्या कुळेनं, पण त्या वाल्या कुळेचं नशीब उदयाला आलं, भाग्य उदयाला आलं. महर्षी नारदाची काही क्षणाची संगत घडली, परिणाम तेने हो शांती महत पापा अर्धक्षण घडता अर्थाची संगती. अर्ध्या क्षणाच्या संगतीचं सामर्थ्य. वाल्याचं पाप जळून गेलं. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाली. कोळियाची कीर्ती, कोलियाची कीर्ती वाढली राहना, कोलियाची कीर्ती वाढली राहना, कोलियाची कीर्ती वाढली राहना, कोलियाची रामायण राम
घाटी माप चाले सज्जनाचे सुगंध सुटला कीर्तीचा. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले. काय सामर्थ्य. वानर आणि प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू काय आम्हाला काला खावाट आलाय म्हणले. काय खावाट आला? काला. राम म्हणले हो का, खाऊ वाटायला खरी गोष्ट आहे, मी केला बी असता म्हणले, पण काय करावं, हा अवतार माझा स्वतंत्र नाही परतंत्र आहे. बोलिली वाल्मिक तैसेचे करून करीन वरतीन वरतोने दावीन नामा म्हणे. म्हणजे वाल्मिकीनं तसं लिहिलं नाही आणि म्हणून करता येत नाही. जगाच्या मालकाला जसं वाल्मिकीनं बोलले तसं करावं लागलं. हे सामर्थ्य जर कशाचं असेल तर फक्त आणि फक्त घडलेल्या साधूच्या संगतीचं. म्हणून त्यांची घडावी संगती. पण कुणाची? याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या दहा बजके 59 हो गए. 11 वाजले. महाराज साधूची संगती जीवनाला पोषक आहे. कितीतरी फायदे साधूच्या संगतीत आहेत. संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती. म्हणून त्यांची घडावी संगती. भैसता संताचे संगती कळो आले कमळापती. म्हणून त्यांची घडावी संगती. संतन के संग लागिरे तेरी आज बनेगी. त्यांची घडावी लागता सहज संत चरण रज. वासनेचे बीज जळोनी जाय. म्हणून त्यांची घडावी संगती. टाइम झाले 1 मिनिटात सांगू का साधूच्या संगतीचा काय फायदा आहे. एवढं बी जरी ध्यान ठेवलं का तरी आपलं साध्य झालं. महाराज या युगात भवसागरातून तरुण नेण्याचा एकच या जगाच्या पाठीवर उपाय आहे आणि तो म्हणजे केवळ फक्त साधूची संगत. प्रमाण सांगतो आपल्याला. साधूची संगती तरुणोपाय.
ज्ञानदेव सांगे दृष्टांत दृष्टांताची मात साधूची संगती तरुणोपाय. या भवसागरातून तरुण जाण्याचा एकच उपाय तो म्हणजे साधूची संगती. म्हणून देवा त्यांची घडावी संगती. पण महाराज तुम्हाला कोणाची संगत पाहिजे? अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. देवा त्यांची घडावी संगती पण कुणाची? देववशी. 2 मिनिटं सांगतो महाराजांना कुणाची संगत पाहिजे. रावणाला मारलं. रावण उधोनी दशमुखाचा. जानकीशी आणीने वानर सेना बरोबर प्रभू सीता अयोध्येत आले. काही दिवस उलटले. प्रभूच्या मनात कल्पना आली. केली उपकार. आता ज्या माणसानं 7 दिवशी तर सेवा केली त्याला जाताना रिकामा लावू का बालाजी महाराज? लावू नये हे का नाही? घडेल ते त्याचं काय करावं? सेवेचा मोबदला त्याला द्यावा महाराज हे का नाही? तर ते पुण्य पदार्थ पडतंय. प्रभू म्हणजे कुणाचं ऋण घेऊन मरू नये. ऋण वैर हत्या हेतू न सुटे नेली का? या वानराने बायका लेकरं घरदार सोडून आलेत की हो आपल्या कामात सहभागी झालेत आणि त्या कामात आपल्याला यश संपादन करून दिले. मग सगळ्या वानराची यादी केली. सगळ्या वानराला भेट दिल्या. पण त्या यादीत माझ्या हनुमंतरायचं नाव नव्हतं. हे सीतेनं पाहिलं. प्रभू काय सीते आमच्या प्रभूला काही कळत नाही. आणि तेव्हापासून बाया नवऱ्याला काही कळत नाही म्हणाले. राम म्हणले सीते असं का म्हणू लागले? प्रभू काय जनविना घेतला नाही. जन ज्ञानेश्वरीच्या पारायणाला नाही. कीर्तनाला बसला नाही. हरिपाठाला नाही. सप्तेतली पंगत सोडली नाही. आणि त्याला काल्या दिवशी चांगलं नारळ रातभर भजन करून मेलं. त्याला रिकामं नारळ हे बरं नाही. सगळ्या वानराला तुम्ही दिल्या पण ज्या हनुमंतानं तुमची माझी प्रभू भेट घालून दिली त्या हनुमंताला तुम्ही का काही दिलं नाही? सीता प्रभू म्हणले हे बघ सीते तुझं म्हणणं बरोबर आहे. सगळ्या वानराला दिल्यात पण हनुमंताला दिलं नाही. त्याचं कारण आहे या सगळ्या वानराला देण्यासारख्या वस्तू माझ्याकडे होत्या म्हणून दिल्या. हनुमंताला वस्तूच माझ्याकडे काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पाहिजे थोडा. काय देऊ ग? सीता म्हणजे असं आहे तुमच्याकडे नाही. मग मला सांगावं का? मी दिला असतं. प्रभू म्हणजे दी बोलून घेतलं हनुमंताला. जरा फुगीर होती सीता. माया फुगीरच आहे का नाही? बर मायेची उत्पत्ती कुठून आहे? कुठून आहे मायेची उत्पत्ती? परब्रह्माची चित्त शक्ती म्हणजे माया. शरीराचं पडलेलं प्रतिबिंब सावली म्हणजे माया त्याची ब्रह्म. ब्रह्म त्याची माया. अंगाने छाया. छाया का कोण हो? छाया सावली. जयापरी सावली दिसते पण खरी आहे का? 5,000 देतो गुरुजी तुम्हाला मी. फक्त सावलीला घरी ठेवून यायचं. याल का? संध्याकाळी झुपलं एक जणांना भांडण. म्हणला मी त्या निवळीच्या बुटकंडीचं कीर्तन आहे तंडीवर चाललोय. कोणाला सांगाले? सावलीला. तू माझ्या संग यायचं ना. ते म्हणले तू रस्त्यानं चल. मी काटीनं येते कुपाटीनं पण तुला सोडित नाही. हे तडावून येते पण तुला सोडित नाही. हे म्हणला तोडीन. ते म्हणले अनकुराड फुकीन आण म्हणे राखेलचा डबा होत जळती का?
सावली जळत नाही, कुऱ्हाडीनं तोडल्यानं तुटत नाही, तोडीता न तुटे सारिता निराळी. माया मायाच काय अधिकार करणार संताचा? आमच्या महाराजांना म्हणावं, मायेला संताचा अधिकार कळत नाही आणि चोपदारणीला चोपदाराचा अधिकार कळत नाही. इथं 2.5 तास आडावं लागतं कीर्तनात. इथं घरी गेलं का तिथं अर्धा तास दारात आडावं लागतंय. ए रामेची माय, ए छकीची माय, पप्याची माय, उघड गे माय. बर उघडलेवर लांबून आलाव का, तिथं जेवलाव का, कॉफी करू का, पोहे करू का, हा कुठे गेलता बोंबलत. महाराजाची चोपदाराची हीच बेजारी आहे, महाराज भजनेची हीच बेजारी आहे. हे का नाही, सगळं गाव गोड बोलाले, 12 जण घरी नीट बोलला. माया मायाच काय संताचा अधिकार करणार? विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेली भोळ्यावरी, अयोध्येची चाल थोरी माया. माया मायाला काय हनुमंत्राचा अधिकार करणार आहे? बोलून घेतलं आणि जरा फुगीर होत्या सीता, गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, हनुमंतराच्या गळ्यात घातला. आता हनुमंतराय म्हणजे थोडेच निवळीकर होते, अंधारात जाऊन नोटा मोजायला. दाशत्व निकट हनुमंत केले म्हणून देखील खेळा माझी हनुम्या. महाराज म्हणजे हनुमंतराची निष्काम भक्ती आहे. उड्डाण केले, झाडावर जाऊन बसले आणि तिरत्न दातात धरून कडकडा फोडाने शितीनं बघितलं, माय माग करते माग कर. खाली बोलवेला, हनुमंता काय अक्कल का तुम्हाला? एका बाजूला पृथ्वी, एका बाजूला एक रत्न. पृथ्वी मोलिक एक रत्न आहे. मी माझ्या वडिलांना दिलेला भेट नवरत्नाचा हार मी तुमच्याकडे भेट म्हणून घातला आणि दातात धरून फोडाला. किंमत नाही का? सोने रुपया मा मर्ती केस माणिक पाषाण खडे जैसे. काय ह्याची किंमत आहे म्हणजे आम्हाला? असल रत्न. मग का फोडालात? या रत्नात माझा राम पाहिलोय, माझा राम पाहलोय. आता तर तळपाच्या मस्तकाला गेली सीतेच्या, का मी त्या रामाची बायको आहे. या निर्जीव रत्नात राम पाहिला. हनुमंता तुम्ही चालते बोलते सजीव आहेत, तुमच्याकडे राम आहे का? प्रश्न केला, लगेच हरिपाठ करला. सर्वागटी राम देहादे. हो 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 माझ्याकडे आहे ना, दाखवा मला. छातीला नख लावले, हनुमंतरानं टार शिरक्या छाती फले. काय सामर्थ्य हनुमंतराच्या चित्तात. प्रभू रामचंद्राचं दर्शन शितीला दिलं. तो खूप बरं सांगतात, जे हनुमंताच्या चित्तात प्रभू रामचंद्राचं वास्तव्य आहे, त्यांची घडावी संगती देव वशी चित्ती. या अभंगातलं सारचरण येते बघा. टाइम झालाय. आईशी आवडते म्हणा. जे जे मनाला आवडलंय, जे जे मनाला आवडलंय ते ते तुकोबाराने देवाकडे इच्छेच्या रूपानं मागितलंय. वेळ झालाय. देववशे चित्ते आईशी आवडते म्हणा. त्याची घडावी संगती आईशी आवडते म्हणा. हरिजना सवे भेटी आईशी आवडते म्हणा. न हो अंग संग तुटी आईशी आवडते म्हणा. तुका म्हणे जिने भली संत संगस्तनी आईशी आवडते म्हणा. पण मनाची आवड कुठपर्यंत? देवा पुरवावे वासना करा क्षमा परात. महाराज तुम्ही सिद्ध. गोड असं निवेदन आहे महाराज, आहे का नाही? श्री डोंगर शिळके कंसात नाही, भगवान शिवालांच्या दरबारामध्ये, जगदंबा देवीच्या दरबारामध्ये, आहे का नाही, हा गोड असा वार्षिक नियमातला हा उत्सव चालू आहे. मला वाटतं ह्याच्यावर वर्ष राहिली काय की टाकायचं कुंकड आहे. नाही टाकायला नाही, वर्ष आहे पण त्याच्यावर टाकलेलं आहे. आता माझी बी नजर कमी होईल. हा हो का, इथं आहे बारीक. वर्ष 17वी गेली. 17 वर्ष झालं आमचे हरिभक्ती परायण बालाजी भाऊ आणि सर्व ही इथली डोंगर शिरकीतली सगळी परिसरातली मदत करणारी मंडळी, आपण सर्वांच्या प्रेम संबंधातून सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. मला वाटतं 7-8 वर्षाखाली एक बार मी इथं आलतो, एक बार येऊन गेलोय, है का नाही? तेव्हा बी लहानच होतो, आताही लहानच आहे. अजून काही उंची वाढली नाही. आणि माझी इच्छा आहे देवाला उंची वाढवूच नको. का? 8, 10, 11 वर्ष झालं मी फिरायलोय. आज
पण गबरूला अजून या काही उमरेत वाकावं लागलं नाही. वाकायचं कामच नाही महाराज. का आपल्या उंचीचा कोणी उमराच घराला बसवत नाही. तेव्हा लहानच होतो, आजही लहानच आहे. पण खूप दिवसानंतर का होणार पण आमचे बालाजी महाराज म्हणले असतील तिने ओळीची बुटकांडी लय दिवसांनी ती जाती राहिले. बोलवा एक बार आहे का नाही. सेवा करण्याची संधी आपण सर्वांना मिळून दिली त्याबद्दल अंतःकरणापासून मी आपला ऋणी आहे. शेवीमध्ये गोड हे सर्व परिसरात आता मला कुणाचा परिचय नाही. इनकरी दादा आहेत महाराज आणि बालाजी हे सगळे हुशार आहेत. ते म्हणजे असे महाराज डुमणार रे इनकरी सुद्धा डुमना बघा आहे का नाही. जोड लागाव संस्थांचेच की तुम्ही डोंगर शिरगे वा. हा गोड आहे बघा. ज्यांच्या भूमीत राहता का तुम्ही धोंडूता त्या फार मोठी मंडळी आहेत महाराज. तुम्ही त्या भूमीत जन्म घेतलाय तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत महाराज हे का नाही. अशा पवित्र साधूच्या भूमीमध्ये जन्म मिळणं याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य आहे. पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कुळे बहुता दिसाचे साकडे. विनकरी महाराज आहेत. ते आमचे पॅन्टवाले बाबा आहेत. तुमचं नाव भानुदासजी मुंडे महाराज. आमचे गुरुजी बळवंत गुरुजी डोंगर शिरकीच का नाही क्वाडी गाळवाडी काय गाव विचित्र आहेत गुरुजी इकडं तुमच्याकडं आहे का नाही. आमचे अंकुश महाराज व्यासपीठ नाही कीर्तनकार हातनाकवाडी हाकनकवाडी वा गोड गोड. हे अहमदपुराच्या पुल्ली का नाही हे होय 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 त्यांचं इथून आलो मधून हाकनकवाडी. तुमच्या वाडीतूनच आलो आम्ही वाटतं आहे का नाही. मधून मधल्या रस्त्यानं त्या लोहाऱ्याच्या पुढे जाऊन गोड. आमच्या अंकुश ज्यांनी पहिल्या दिवशी या उत्सवातलं महाराज तोरण तोडलंय आहे का नाही. आमचे गोड गोड अंकुश महाराज व्यासपीठाहून धन्यवाद. आमचे बाबा आहेत चष्मेवाले हे सगळे मंडळी इकडे आमचे हे बाबा आहेत. तुम्ही हाकनकवाडी वा गोड. आमचे महाराज तुम्ही आणि आमचे बाबा डोंगर शिरकी वा. तुम्ही अण्णा सुमठाणा वा गोड गोड गोड. हे परिसर फार मोठं आहे महाराज. विद्वान मंडळीचा परिसर आहे. फडकरी परंपरेतला हा परिसर आहे. तुम्ही सगळ्या भजनी मंडळानं या फसलेल्या ट्रॅक्टराला लुटीत 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 11ला फडाच्या बाहेर काढलं. धन्यवाद. गोड गोड पीटी मास्तर आमचे काय गोड आहेत महाराज. हाकनाकवाडी काय गावच आहे बाबा इकडे. हाकनाकवाडी हाकनाकवाडी गोड गोड पीठीचे सातकरी व्यासपीठाहून धन्यवाद. आणि विशेष विशेष महाराज गोड यांचं वाजविणं तसंच बॉडी तसंच कलर तसाच हसणं तसंच नोकरी तशी. नाव महेश महाराज. बर म्हणजे अनुपोळी ते शीतल दिदी तरी मी म्हणालो हे कुठं तर मी बघितले. गोड 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 फार मोठं नाव आहे का नाही. तुमच्या शीतलताईचे बंधू नाव तुमचं महेश वा. देव का देवच आहेत बरं. ह्या वयेत एवढी तयारी आहे महाराज. अजून 10 वर्षाला तुमचा हात कोणी या महाराजात धरणार नाही. काय तयारी आहे महाराज आहे का नाही. गोड 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 गोड. कमी वयात फार मोठी कला अवगत करून घेतली. गोड 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 साथ केली. आमच्या महाराजांना म्हणावं पकवाच्या महाराजाचा नवरा असतोय म्हणायचे. नाही तर चल मन चाल उगो म्हणालो कीर्तन. गोड व्यास धन्यवाद. राहिले धन्यवाद. चोपदार वा. दिसणं तसंच हसणं तसंच चष्मा तसाच आहे का नाही. सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत. गाव ते गुडसोर बाबू महाराज गुडसोर. अंतकरणापासून धन्यवाद. नाहीतर आता इथं म्हणचाल तुला काय ना करा कीर्तनात करायचं ते कर. तिकडं खाली डोंगरात गेली तुला दाखवतो जाताना. असं नाही उगा मज्जा आहे का नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळी का दारुडे आनंदी काय ते कीर्तन ब्रह्म माया सगळे खुश राहून
नाही तर उगं आलेलं ते सगळं व्यर्थ जाऊन जात आहे का नाही. म्हणून गोड उगं तुमचं माध्यम वापरलं. बाण टोकराय माणूस लांब कशाला जातोय आहे का नाही. बाण जवळचा शेजारच टोकरते का नाही. तुम्ही साथ केली व्यासपीठावरून धन्यवाद. विशेष धन्यवाद ज्याने गोड गोड तुम्हाला मला 2 तास सांभाळलं. ज्याने माझी सिस्टम लावली आमचे परमस्नेही ज्ञानेश्वर महाराज डोंगर शिळकी. जरा असं सरकापर बघू दे ज्ञानूला. गोड आहेत महाराज ते का नाही. अजून एक बार टाळ्या वाजवा चांगल्या महाराज. का कीर्तनकाराचा वादक गायकाचा सगळ्याचा प्राण ते. एखादा श्रोता असं नसत चालतंय. एखादी नोट कधी घालता घालता कमी आली चालतंय. पण माईक सिस्टम हा सगळ्या कलाकाराचा महाराज मंडळीचा प्राण आहे. गोड 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 उचलून घे वाटायला तुम्हाला पण. तुम्हाला पुन्हा वनवास येईल. मस्त त्यांचे व्यासपीठावरून धन्यवाद. राहिले धन्यवाद आमचे गोड असं ज्याने युट्यूबचं चॅनल लावलंय. नाव काय? अमरनाथ पवार बंजारा भजन युट्यूब चॅनल. डोंगर शिळकी कंसात तांडा. आहे का नाही. आता मला ते इंग्रजी येत नाही. माझं शिक्षण 7.5वी झाले. ते काहीतरी काय म्हणते त्याला. हा लाईक कमेंट अजून काय शेअर. हा हे जमतंय. ते लय अवघड जमत नाही मला. मस्त तुम्ही लाईव्ह ठेवलं. तुमची व्यासपीठावरून धन्यवाद. चांगलं आहे तेवढं ठेवा. काही बोलण्यात चुकलं ते कट करून टाका. गोड व्यासपीठावरून धन्यवाद. राहिल्या माय मावल्या तुम्ही सगळे श्रोते मंडळी बरं फार गोड गोड मंडळी आहेत. 2 तास 2.25 तास झालं कोणी हल्लं नाही. कोणी बोललं नाही. कोणी उठलं नाही. कोणी नीट बसलं नाही. कोणी बसन पुल्ल्याला गुदाडी दिली नाही. कोणी ऐकत सतरंजीच्या दोऱ्या उपशिल्या नाही. एवढे एक सिद्धांत ध्यानात ठेवा. काय ऐका जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर साधूची संग जीवनाला ग्राह्य आहे. म्हणून हीच मागणी परमेश्वराकडे करा. त्यांची घडावी संगती. ज्ञानेश्वर वरदा तुकाराम तुकाराम